मंडळी, वाल्मिक कराडची कथित ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यात कार्यकर्त्याला सोडवण्यासाठी पोलीस अधिकाऱ्याला विनंती करतानाचा आवाज हा कराडचा असल्याचं सांगण्यात येत आहे. या संभाषणात कार्यकर्त्याला धीर देत इथं बाप बसलाय ना अशी बडाई मारताना ऐकू येत आहे. कराड आणि पोलिसांच्या कथित संबंधांवरून धस आणि दमानी यांनी टीकेची झोड उठवली. दमानी यांचं सुप्रिया सुळेंनी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला, तर आपल्यावरील आरोपांनी व्यथित आणि भावनिक झालेले धनंजय मुंडेही पाहायला मिळाले. काय झालं दिवसभरात पाहूयात स्पेशल रिपोर्ट. करायचं नाही, एवढं काय मनावर घ्यायचं नाही. इथं बाप बसलेले आपण काय बरं. वाल्मिक कराडशी संबंधित नवनवीन दावे, सनसनाटी आरोप, ऑडिओ व्हिडिओ क्लिप समोर येण्याची मालिका सुरूच राहिली आहे. यावेळी चर्चेत आहे एक ऑडिओ क्लिप. एबीपी माझा या आवाजाची पुष्टी करत नसला तरी या संभाषणातून सायबर पोलिसांनी सोशल मीडियावरील पोस्टवरून एका कार्यकर्त्याला ताब्यात घेतल्याचं लक्षात येत आहे आणि त्याला सोडवण्यासाठी विनंती करणारा आवाज दुसऱ्या तिसऱ्या कोणाचा नसून वाल्मिक कराडचा असल्याचा दावा करण्यात येतोय. हा, ताई वाल्मिक कराड बोलतो. हा बोला ना. ते काय ते फोन करायला ते सिल्लर नाही फोन ते काय येणार आहे तिकडे लका बेजार करत. पोस्ट डिलीट केलं की बस झालं ना अण्णा, दुसरं काय पाहिजे. ठीक आहे भैया, पोस्ट डिलीट करत टाका. हो पोस्ट काय होतं माहिती का, वातावरण खराब होते, सगळ्याला फोन चालू आहे आपले. ताई ते त्याने सुरुवात केली आधी. ताई आम्ही शांत होतो, कुणाविषयी आरेला कारण नाही पण जातो 1-2 दिवस अजून चाललं असेल जरा सुट्ट्यात आम्हाला, पण बाकी त्यांचा फोन वगैरे जाईल. चालतंय. ठीक आहे चालतं. हॅलो हॅलो. इग्नोर करायचं नाही, एवढं काय मनावर घ्यायचं नाही. इथं बाप बसलेले आपण काय बरं. तुम्ही म्हणूनच दम धरेल आम्ही. द्यायचे थोडं नेमकं द्या लागलं ते म्हणून वापस तुम्हाला कॉल केला. सोडून द्यायचं. तुमच्यासमोर बोललो ना स्पीकर ऑन करून. हा बोल. वाल्मिक कराड आणि सायबर पोलीस अधिकारी यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया अधिक आक्रमक झालेत. या प्रकरणात वाल्मिक कराड आणि पोलिसांचे संबंध यावर त्यांनी शंका उपस्थित केली आहे. तर आमदार सुरेश धस यांनी बीड पोलिसांवरील आरोपांचा आणि बीड जिल्ह्यातल्या पोलिसांच्या बदल्या करा या मागणीचा पुनरुच्चार केलाय. त्या थाटात त्या पहिल्या माणसाशी बोलतात की इथे बाप बसलाय, तू ऐकलं ना मी काय बोललो त्यांना. तर ही जी आहे ना, हीच ह्या लोकांची प्रवृत्ती आहे. ह्याच्या मागचे एक SP होते ज्यांनी अगदी पायाला नमस्कार करून यांच्याकडनं आशीर्वाद घेतले होते वाल्मिक कराडकडनं. हे जर SP करत असतील तर बाकी पोलीस निरीक्षकांचं काय. मी वाल्मिक कराडच्या रील्समधनं बघितलंय, सुदर्शन गुलेंच्या रील्स बघितलंय की यांचे बॉस जे आहेत ते धनंजय मुंडे आहेत. म्हणूनच मला वाटतं हे सगळं तोडून पाडण्यासाठी धनंजय मुंडेचा राजीनामा घ्यायलाच हवा. ही क्लिप पुढचे 10-15 दिवस चालणार आहे. माझी विनंती एकच आहे की कोण त्या महिला अधिकारी आहेत ज्यांना आकानी फोन केलेला आहे, कोण तो आरोपी आहे पोरगा म्हणलेला आणि किरकोळ केस आहे असं कोण म्हणालंय. मी नाही, त्या क्लिपमध्ये आलंय. तर आकानी हा फोन कोणत्या महिला अधिकाऱ्याला केलेला आहे, हे प्रकरण काय आहे आणि हे काय झालेलं आहे हे जरा मीडियानेच बाहेर आणावं आणि त्याच्यावरती मी नंतर उत्तर देईन. आज मंत्रिमंडळाची बैठक होती. सर्वांच्या नजरा धनंजय मुंडेंकडे होत्या. धनंजय मुंडे आज नेहमीच्या पांढऱ्या शुभ्र खादीच्या पोशाखाऐवजी कॅज्युअल चेक्स शर्ट घालून बैठकीला आलेले दिसले. या प्रकरणात नाव येत असल्यानं कौटुंबिक पातळीवर भावनिक झालेले धनंजय मुंडे यावेळी पाहायला मिळाले. आपल्या राजीनाम्याचा चेंडू त्याने अजित पवार आणि फडणवीसांच्या कोर्टात ढकलून दिला. त्यावर अजित पवारांनीही तात्काळ प्रतिक्रिया दिली. माझी राजीनाम्याची मागणी कुणी आतापर्यंत केलेली नाही. माझं म्हणणं आहे की मी राजीनामा द्यावा की न द्यावा, मी प्रथमदर्शनी दोषी आहे की नाहीये, द्वितीयम दर्शनी मी दोषी आहे की नाही आहे, याबाबतचं सर्वस्व जे काय आहे ते आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करा. चौकशा चालू आहेत. त्या चौकशीमध्ये जे कोणी दोषी असतील त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. तशा पद्धतीनं आपण सगळा प्रयत्न करतोय आणि ती चौकशी चालू आहे. त्याच्यात जर कुणाचे आणखीन काही नावं आली तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल. महायुतीतील अंतर्गत राजकारण कारणीभूत आहे का, असा प्रश्न शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळेंनी विचारलाय.
राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाला टार्गेट केलं जात आहे का? वर्दीची भीती कमी झाली आहे का? असे प्रश्न विचारताच नैतिकतेच्या आधारे राजीनामा दिला पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे. मी नैतिकतेवरच बोलते. मी कोणावर आरोप गेल्या 45 दिवसात केले नाही. मी नैतिकता या सरकारमध्ये आहे का नाही हा एक मोठा प्रश्न आहे. आणि नैतिकतेने आपण निवडून कशासाठी येतो, आपलं राजकारण कशासाठी आहे, तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल करण्यासाठी ती एक सेवा आहे. आणि त्या सेवेचं रूप, हे भयान रूप ह्या 2-4 लोकांच्या ज्या ऑडिओ क्लिप्स येत आहेत, त्यांचे कारनामे बाहेर येत आहेत, हे प्रचंड अस्वस्थ करणार आहेत. आणि सुसंस्कृत महाराष्ट्राला, जो छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, त्याला न शोभणार आहे. या सगळ्या सनसनाटी दावे आणि खळबळजनक आरोपांमध्ये बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी सकाळी आणखी एका आरोपाची भर घातली. सरपंच हत्येतला फरार आरोपी कृष्णा आंधळे जिवंत नसेल अशी शंका त्यांनी व्यक्त केली आहे. तर या शंकेला धनंजय मुंडेंनी आरोपांनीच प्रत्युत्तर दिलंय. तो एक आरोपी जो सापडला नाही, तो मला असं वाटत नाही तो सापडेल म्हणून. जो काही प्रकार तिथं चालतो, जे काय अनुभव आमच्या जिल्ह्यातले आम्हाला येतात, त्याच्यामुळे मला असं वाटत नाही तो सापडेल म्हणून. ह्या एका प्रकरणामुळे, ही वाईट घटनेमुळे जे लोक रस्त्यावरती उतरतात, ते लोक बोलतात, आणि डेअरिंग केल्यामुळं आज सर्वसामान्य लोक बोलायला चालू, अनेक प्रकरणं निघतील ह्याच्या पुढे सुद्धा. एवढं जर संदीप क्षीरसागरांना माहीत असेल, आणखीन कुणाला जे काही माहीत असेल, याचा अर्थ मी असा समजतो की त्यांचे आणि त्या आरोपीचे कुठेतरी आता संबंध आहेत. आणि ते संबंध असल्याशिवाय ही माहिती त्यांना मिळू कशी शकते? सुरेश धस म्हणाले तसा हा विषय आणखी महिना 15 दिवस चालणार आहे. तोवर नवनवे आरोप प्रत्यारोप सुरूच राहतील. धनंजय मुंडे राजीनामा देणार का? गृहमंत्री पोलीस दलावरील आरोपांना गांभीर्याने घेणार का? न्यायालयाला हस्तक्षेप करण्याची वेळ येणार का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं लवकरच मिळतील अशी आशा आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.